जागतिक आरोग्य संघटनेनुसार योग्य जीवनशैली अंगीकारली तर जवळपास 70% आजार टाळता येऊ शकतात. आज आपण डिप्रेशन टाळण्यासाठी काय करता येईल, जीवनशैली कशी असायला पाहिजे या संदर्भात पाहणार आहोत. शारीरिक आजाराबरोबरच मानसिक आजाराचे हे प्रमाण वरचेवर वाढत आहे. याला कारणही तसेच आहे, की आजची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. वेगवेगळी आव्हाने असतात, ती पूर्ण करता नाही आली किंवा आपल्या इच्छा पूर्ण करता नाही आल्या, की मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात डिप्रेशनने पीडित असणाऱ्यांची संख्या जवळपास 350 दशलक्ष एवढी मोठी आहे. भारताचा विचार केला तर भारतात एकूण लोकसंख्येच्या 4.5% लोकांना डिप्रेशनने जखडले आहे. भारतातील कॉर्पोरेट एम्प्लॉईजचा विचार केला तर 68.5% एम्प्लॉईज हे 6 तासापेक्षा कमी काळ झोपतात. डिप्रेशन हा फक्त कॉर्पोरेट, आयटी क्षेत्र इथपर्यंतच मर्यादित नसून लहान मुलांपासून वृद्धापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वच स्तरातील लोक यांनी ग्रासलेले आहेत. भारतात डिप्रेशनमुळे दर 40 सेकंदाला एक आत्महत्या होत आहे. इतकी याची भयानकता आहे. एकंदरीत वयाच्या दृष्टीने विचार केला तर 18 ते 24 या वयोगटातील लोक जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या करताना दिसतात व या सर्वांचे कारण डिप्रेशनचे अंतिम रूप असते. त्यामुळे डिप्रेशन कसे घालवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डिप्रेशनच्या लक्षणामध्ये झोप न घेणे, झोप खंडित असणे, बेचैनी असणे, एनर्जी लेव्हल कमी असणे, एकाग्रता कमी होणे, मूड सारखे बदलत राहणे, दैनंदिन वागण्यात बदल होणे इत्यादी लक्षणे दिसतात. तर डिप्रेशन टाळण्यासाठी काय करता येईल? प्रतिबंधक उपाय. पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक आहे. व्यायाम करणे. शारीरिक व्यायाम केल्यामुळे त्याचा मनावरही चांगला परिणाम होऊ शकतो. ज्या गोष्टीमध्ये आवड आहे अशाच गोष्टींचा करिअर म्हणून निवडावे. आवडीचे छंद जोपासावे. मद्यपान, धूम्रपान, ड्रग्ज यांचे सेवन टाळावे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याला काय हवे आहे ते मिळवण्यासाठी रोज प्रयत्न करणे व तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे निराशा येत नाही व डिप्रेशनपासून दूर राहता येते. योग, प्राणायाम यांचा चांगला उपयोग होताना दिसतो. नियमित चिंतन व मेडिटेशन करावे. आवडते संगीत ऐकावे. आज दिवसभरामध्ये आपण चांगले काय केले याचा विचार करावा, न की काय चुका झाल्या याबद्दल. सकारात्मक गोष्टी वाचाव्या, लिहाव्या, ऐकाव्या. अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा योग्य जीवनशैलीमध्ये वापर केला तर डिप्रेशनमधून बाहेर पडता येते. त्याबरोबरच पंचकर्मातील शिरोधाऱ्यासारख्या चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो.